श्वास वेड लावे या जीवा वेगळी दुनिया तरीही ओळखीची तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी. नमस्कार, मी दिव्या सुभाष पुगावकर म्हणजेच लक्ष्मी निवास या मालिकेतील जान्हवी आणि मी मेघन जाधव म्हणजेच लक्ष्मी निवास या मालिकेतला जयंत. आणि तुम्ही आला आहात जान्हवी आणि जयंतच्या लग्न समारंभासाठी. सगळ्यात आधी मी झी मराठीचं खूप कौतुक करेन की ज्या प्रकारे त्यांनी लक्ष्मी निवास आणि पारू या दोन्ही सिरियलचं महासंगम घडवून आणतायत आणि ज्या प्रकारे आम्ही आज शूट करतोय पुण्यामध्ये नंद पॅलेसला, तर एंटायर क्रू युनिट सगळे मिळून म्हणजे 250 ते 300 लोक आम्ही आज इथे एकाच लोकेशनवर शूट करतोय आणि लोकांपर्यंत जे महामालिकेचे आमचे एपिसोड आहेत जे 27 तारखेपासून सुरू होत आहेत म्हणजेच आजपासून तर ते नक्की पहा की इथे ज्या ग्रँड लेवलला आम्ही ही वेडिंग शूट करतोय. जयंत जान्हवीचा विवाह आणि आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा, तर त्याच्यात तुम्हाला खूप छान छान लोकेशन्स आणि खूप छान असे मोठमोठे भव्य सिक्वेन्सेस बघायला मिळणार आहे. सो दॅट्स वाय मी सगळ्यात पहिलं झीचंच कौतुक करेन. आणि त्याच प्रकारे ज्या प्रकारे आमच्या सगळ्यांच्या तयाऱ्याही होत्या आहेत सगळ्या फंक्शनसाठी, जसं काल संगीतचा सिक्वेन्स झाला, नंतर हळदीचा सिक्वेन्स आज आम्ही शूट करतोय. डे नाईट शूट करतोय, न झोपताय, पण खूप मजा येते आम्हाला हे करणं. एक्सपिरियन्स खरं सांगू का, कौतुक या गोष्टीचं वाटतंय की इट्स नॉट अन इझी टास्क. म्हणजे 2 मालिका, त्यात इतके मोठे मोठे सिक्वेन्सेस, त्यात आउटडोअर शूट. सो खरंच म्हणजे झी मराठीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या प्रकारे त्यांनी सगळ्या गोष्टी अरेंज केल्या आहेत आणि ज्या पद्धतीने हा सोहळा पार पडतोय, ज्या पद्धतीने आमचं शूट सुरू आहे, म्हणजे ऑफकोर्स हेक्टिक स्केड्यूल आहे, पण ते करताना थकवा येत. मला खरंच तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना हे सांगावंसं वाटेल की प्लीज हा सोहळा मिस करू नका, कारण एकाच दिवशी तुम्हाला 2 सोहळे बघायला मिळणार आहेत. म्हणजे जयंत जान्हवीचं लग्न आणि आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा. तर आजपासूनच खरं तर या दोन्ही मंगल कार्याची सुरुवात होतीये. तर 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी प्लीज लक्ष्मी निवास आणि पारू या दोन्ही मालिकेचा महासंगम बघायला विसरू नका. संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. आता मला फक्त एवढंच सांगायचं आहे की लग्न सुरू होतंय, साखरपुडा बघायला मिळणार आहे, छान छान सेरेमनीज आहेत सगळ्या, असं तुम्ही त्या एन्जॉय करा. आता जर स्पॉइलर दिला तर तुम्ही मालिका बघणार नाही, पण असं खरंच काही नाही आहे. जे काही ट्विस्ट अँड टर्न्स असतील ते तुम्हाला आता जशी मालिका हळूहळू पुढे सरकेल तसं तुम्हाला कळत जाईल. सो नक्की बघा. खरंच अनदर लेवलला जाऊन गोष्टी घडतायत आणि त्या एक्सपिरियन्स करताना खूप जास्त मज्जा येते. म्हणजे आपण कधी विचार करत नाही काही गोष्टींचा, कारण आपल्याला कसं असतं की जेव्हा आपण डेली लाईफमध्ये पण आपण काम करत असतो, आपलं काम झालं की आपण घरी जातो, पण ते काम छान होण्यासाठी आणि ते छान दिसण्यासाठी फक्त तुम्हा प्रेक्षकांकरता त्या मागे ज्या पद्धतीने चॅनल म्हणा, प्रोडक्शन म्हणा, डिरेक्शन म्हणा, म्हणजे सगळी माणसं ज्या पद्धतीने काम करतात आणि ज्या प्रकारे ते इन्व्हॉल्व असतात तुम्हाला फक्त ह्या सगळा हा ग्रँड्यूर दाखवण्यासाठी. सो ते करायला खरंच आम्हाला खूप मजा येते. म्हणजे हो, ॲज अन ॲक्टर म्हणून पण मी रिमेंबर गोव्यामध्ये आम्ही डेटच्या सिक्वेन्ससाठी गेलेलो, जिथे क्रूजमध्ये मी हिला प्रपोज करतो, जयंत जान्हवीला प्रपोज करतो. तर ते एका सीनसाठी आम्ही ऑल द वे गोव्याला गेलो. त्या हेक्टिक शेड्यूलमध्ये तो 1 दिवस स्निक इन केला सो दॅट ते एपिसोडमध्ये आम्हाला दाखवता येईल. त्यानंतर आम्ही आता इथे आलो आहे नंद पॅलेसला पुण्यात. भव्य सिक्वेन्सेस तुम्हाला ह्या मालिकेमध्ये प्रत्येक आठवड्यात बघायला मिळत आहेत. सो येस, ॲज अन ॲक्टर म्हणून आम्हाला खूप एक्सायटेड असं आम्ही प्रत्येक दिवशी शूटवर झालं की काहीतरी वेगवेगळं करायला मिळतं, वेगवेगळे ठिकाणी शूट करायला मिळतं. आणि आय रिमेंबर मी देवाला पण एकदा बोललेलं जेव्हा गोव्यामध्ये होतो की ॲज अन ॲक्टर म्हणून ही खूप अशी वेगळी संधी आहे की कारण का जनरली शूट एका क्लोज डोअरमध्ये एका स्टुडिओमध्ये चालू असतं, पण ऑल द वे आम्ही गोव्याला आलो एवढ्या सुंदर लोकेशनमध्ये आम्ही शूट करताना तिला तेच बोलवतं की दिस इज ह्यूज ॲक्च्युली. आणि
खरं तर प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की अशा पद्धतीने काहीतरी आपलं शूट व्हावं आणि ते स्वप्न आमचं तरी सत्यात उतरत आहे आणि ते खरंच ते स्वप्न सत्यात ज्या प्रकारे उतरवलं जाते त्यासाठी खरंच मी मनापासून झी मराठीची आभारी आहे.